श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः या वानराना स्वभवती सुवर्ण भुवन दिसते वानरा होमी सावधान पाती तव हेम भुवन हेमशया हेमासन असं पांडुरंगा करू प्रधान मला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कधीचा विस्तार आपण सद्गुरू असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत त्यांना साष्टांगपणे बंद करून करतेला सुरुवात करते अनुसंधान हनुमंतरायांनी सर्व वानराला गुहेत नेलेलं आहे नेहल्याबरोबर म्हणले उघडा रे डोळा आजच नाही उद्या बी उघडायला लावणार आहेत एकदा आता थोडं उघडायला लावलेत उद्या मोठं उघडायचे डोळे म्हणले उघडा डोळे डोळे उघडलं तर सगळं जिकडं बघल तिकडं महाराज आज 73,000 रुपये तोळा आहे हातरून सोन्याचं बसायला सोन्याचं दिसल तिकडं सोनं सोनं हेममय तेथीची क्षिती हेममय अवघी भीती हेमदीपिका हेमदीप्ती पात्रपंथी हेममय सगळं सोन्याचं जमीन सुद्धा सोन्याची भिंती सोन्याच्या दिवा सुद्धा सोन्याचा म्हणले सगळं बघल तिकडं सोनं सोनं हेम विमारे हेमंबरे हेमभूत सरोवरे हेममस्ते हेमनगरे जळचरे हेममय सगळं काय दिसल ते त्या विवरामध्ये असणार पाण्यात हौद होता ती सुद्धा सोन्याचाच म्हणले असणार असं म्हणजे काय लटकन फिटकन काय 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 धुंबर फिंबर लावलेलं असतील सगळं सोन्याचंच म्हणले लाईटी सुद्धा सोन्याच्या चमचम चमचम मुक्तापळे हेमरत्ने हेमपदके हेमभूषणे हेममय उपकरणे हेमभरणे पशुपक्षी पशु पक्षी सुद्धा सोन्याने मडवलेलेच होते म्हणजे प्रत्येक वस्तू सोन्याशिवाय काहीच नव्हतं म्हणजे असणार काय दिसतंय ना तिथं सगळं सोन्याचंच होतं म्हणजे वाचा विवरी धनधान्य समृद्धी विवरी परमामृत नदी विवर माझे वृद्धी सिद्धी सुख त्रिशुद्धी वानरा विवराच्या ठिकाणी म्हणजे असणारं धनधान्य भरपूर होतं एवढंच नाही म्हणजे विवराच्या ठिकाणी म्हणजे असणारा अमृताचीच नदी वाहती की काय असं धुळधुळ पाणी वाहिलेलं दिसलं म्हणजे रिद्धी सिद्धीच्या विवराच्या ठिकाणी वास्तव्य करतात काय की असं वानरांना वाटलं म्हणजे आज पोट भरते खाऊन सोनी रविचंद्र भास विवरा माझी नित्य प्रकाश तेने वानराती उल्हास पातिवाच वायुपत्राची मग म्हणले असणार सर्व असणार त्या विवरामध्ये चंद्र सूर्याचा प्रकाश नव्हता पण ती सोन्याचाच उजेड पडलेला होता त्याच्यामुळं आनंद वाटला चंद्र सूर्य नाहीत पण कसला प्रकाश कसा प्रकाश सोन्याचा पडलेला आहे आता हनुमंतराय पुढे काय करायला होत्यात काय करत्यात त्यांच्या तोंडाकड आणि त्या घराच्या असणाऱ्या वाशाकडे बघायला लागले कसलं घर आहे काय घर आहे रमणीय स्थानी हनुमंत पाहुनिया नयनी मनुष्य मात्र दिशे नयनी सकळ भुवनी शोधितास मनाला रमून टाकणार घर होतं जिकडं बघल तिकडं भारी वा 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 वाटायचं कुठं आणलंय काय की आपल्या घरी असावं असं हनुमंतराला वाटत होतं सगळीकडे बघायचं पण कुणी केलं असावं कोण ह्या घराचा मालक म्हणून इकडं तिकडं फिरायला लागलं पण घरात असणारा मनुष्य दिसलाच नाही पूर्व देखील मंदिरा माझी चिर कृष्णाची ना धारी तापसी बैसली एक कुमारी तेजे करी दैदिप्यमान आपल्या असणार तेजस्वी तेजस्वी असा ज्याने असणार काळे असणार वस्त्र धारण केलेले त्या अंगावर हरणाची कातडी पण ती काळीच अंगावर धारण केलेले म्हणले आणि महान एक असणारी तपस्वी आपल्या तेजाने तप करत बसलेली तिचाच लख उजेड पडला की काय त्या विवरामध्ये असं हनुमंतरायाला दिसलं प्रताप अंगी तेजाचा उमाळा तिची देखदाची डोळा वानर पाळा शंकरा तिने असणार आगळं वेगळं केलं ते काय तप केलं होतं त्या तपाच्या दारावरतीच्या असणाऱ्या देहाच्या ठिकाणी एवढं तेज पसरलेलं होतं लक्क असा प्रकाश पडला होता बघा काही तपस्वी माणसं असतात किती वर्ष बघितलं तरी तशीच दिसते ती तिकडे वर्ष बाबा बघायचे किती दिवस बघितलं तर का नाही हाय तसंच दिसायचं 10 वर्षांनी बघितलं 5 वर्षांनी बघितलं तर हाय तेवढं त्याच्यात बदलच दिसत नव्हता का तर तपाचं तेज असतं आणि त्या तेजाने म्हणजे असणारे अतिशय सुंदर असणारे ते तपस्वी दिसू लागले हनुमंतरायाने असणारे टक लावून बघू लागले आल्हाद वाटू लागला आनंद वाटू लागला पुढे काय करू लागली शोधावया मुख्यात पोचता झाला हनुमंत तो कोण
पुढील वृत्तांत मज सांगे. मग शंका निर्माण झाली. एवढ्या मोठ्या सुंदर सोन्याच्या घरात युक्तीच कस काय बाबा. शंका निर्माण झाली. आपली सीतामावली तर नसावी म्हणजे ह्या वेशात. पण परिसर राममय वाटत नव्हता म्हणून असणार. पण शंका निर्माण झाली. मग शंकेचं निरसन करायला काय हरकत आहे म्हणून असणाऱ्या हनुमंतरायाने विचारायला सुरुवात केली. अहो म्हणजे असणाऱ्या तपस्वी तुम्ही या विवराच्या ठिकाणी एकट्याच कस काय आणि तुम्ही इथं यायचं कारण काय. तुम्ही कोण आहोत. तू एकाकी स्त्री आबळात प्रभावे तेज प्रभा कोणी निर्मिले अबिळा तुझ या स्थळा केंबी प्राप्त. तू एकटीच्या विवराच्या ठिकाणी कशी असणार आहे. आपल्या तपाच्या जोरावर अतिशय तेजस्वी दिसत होत. म्हणले तुमच्यासाठी हे असणारे विवर घरकुणी निर्माण विवर आहे पण घर म्हणा तर थोडक्यात आपल्याला समजवायसाठी. मग म्हणजे असणार ही विवर तुमच्यासाठी कुणी निर्माण केलं आणि तुम्हाला ह्या घरात कुणी आणून ठेवलं सांगा. मी वरी समृद्धी संपूर्ण सुखरूप शोभे भुवन येतील राज सांग कोण तेने हे कसान त्याची असणारा एवढं असणारा सुख समृद्धीनं भरलेला असणारा विवर म्हणले. एवढं शोभायमान एवढं सोन्याचं असणारं विवर कुठल्या राजाने बनवलं आणि कुणी तुम्हाला दिलं म्हणले. तुम्ही इथं कस काय आलो. पटा हनुमंतराय प्रश्न विचारू लागले. आश्रमाशी आलो येत आम्ही तुझे अभ्यागत उशिला सांगून व्रतांत करी स्वागत अतिथीचे. असं असं अचानक भयानक तुमच्या आश्रमाला आलेला आणि येतच असं किती त्यांची 4-5 झाली ती तरी येते. नियमच आहे. मग म्हणले अचानक भयानक असणार तुमच्या आश्रमाच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. अचानक आलो तर आम्ही तुमचे असणारे पाहुणे आहोत आतिथ्य आहोत. तर आतिथ्याला आलेल्या पाहुण्याला तुमचा सगळा वृत्तांत सांगावा. सहज विचारतोय पाहुणं. हो चांगलं मंदिर बांधले मूर्त्या कुठून आणल्या कुठून आणलं काय आणलं कसं आणलं जसं विचारावं तशा प्रकारचं म्हणजे असणार. हनुमंतरायांनी सर्व हकीकत विचारल्या तर सांगा पाहुण्यांना. ऐशे पूजता हनुमंत तापसी झाली अति विस्मित हे विवराती गुप्त वानर येत केवी. असं हनुमंतरायाने विचारल्याबरोबर तापसीला आश्चर्य वाटलं. विवर तर कुणाला दिसत नाही. निस्त कशामुळे केलं हनुमंतराने पक्षी बाहेर जात होते पक्षी बाहेर येत होते. अनुमान प्रमाण काढलं येत्र येत्र तत्र तत्र. ज्या ती पशु पक्षी धरा काढते त्या ती पाण्याचा लागा इथं नक्की कोणतरी राहत असावा असं अनुमान प्रमाण काढलं. आणि आश्चर्यचकित झाली तापशी. म्हणजे कुणाला न दिसणार ह्यांना दिसलंच कस काय ही तर पोचलीच कस काय. यक्ष राक्षसा दुर्गम नित्य देव दानव विवर गुप्त तुम्ही काय श्रीराम भक्त तरीच येते. अनुमान प्रमाण काढलं ती तपस्वी हनुमान शर्वती ती सुद्धा ज्या हनुमंतराने अनुमान प्रमाण काढलं त्या अर्थी ही नवी तपस्वी अनुमान प्रमाण काढलं. गण गंधर्व यक्ष किन्नर देवादी देवांना गुप्त असणार त्यांना न तर्क काढता येणार असं वितर्क माझं असणार विवर असताना आतमध्ये कस काय बसले कस काय ज्या अर्थी आतमध्ये बसल्यात त्या अर्थी तुम्ही राम भक्त आहोत असं तपस्वी बोलू लागल्या. श्रीराम नामाचा विश्वास ज्याची नामी आवडी अनिची दुर्गमी त्या भक्तांची श्री निश्चयाची मी जाणे. निश्चयाने मी जाणते. ठाम मनाने तू पक्क्या निश्चयाने तुम्ही राम भक्तच आहोत का तर तुमचा राम नामावर विश्वास आहे. आणि विश्वासाच्या ठाई सदोदित हरी. जिथं विश्वास आहे तिथं भगवंत आहे आणि विश्वास नाही पालत्या घागरीवर पाणी काय उपयोग आहे. म्हणून जिथं विश्वास आहे तिथं भगवंत आहे. म्हणून तुम्ही असणारा विश्वास तुमच्या जवळ आहे आणि तुम्हाला अहर्निशी रात्रंदिवस काय आवडतं भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण त्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण तुम्हाला आवडतं म्हणून तर तुम्ही असणाऱ्या विवराच्या ठिकाणी त्या विश्वासावर का. आता आपण जर एखाद्या अवघड ठिकाणाच्या ठिकाणी जर पोहोचलो तर आपण काय म्हणतो आपला विश्वास आहे देवावर. देव आपल्याला कसं बी काय बी करून तुळजापूरला किती बी पाऊस असला तरी पोचणार. विश्वास देवावर विश्वास ठेवून चाललेला. बरं देवावर विश्वास नसता तर काय सांगावं धडकती काय वाढी काहीतरी होतंय काय की.
पण विश्वास देवावर आहे. चलो काय होईल ते होईल. नेहणारा आणणारा तीच आहे. देता देविता नेता नेविता तोची एक असे. देणारा तीच आहे, नेहणारा तीच आहे. एवढ्या भल्या मोठ्या राजा रावणाला लंका दिली महादेवजीनं, जाळली महादेवजीनं. सांगायचं बरं, देता देविता नेहता नेविताच आहे. अशा प्रकारे ती सांगितली. ज्याचा प्रभू रामचंद्राच्या नामावर आहे विश्वास आहे, ज्याला प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आवडतं असे राम भक्त या विवराच्या ठिकाणी येऊ शकतात. मी निश्चयाने जाणते म्हणजे तुम्ही राम भक्तच आहोत. नाम आवडे मानसी स्मरण न करिता ती आळसी. वांज गाय कपिला जैसी जाण तैसे ते भक्ती. लय नाम घेऊ वाटतं व लय आवडतं पण आळस अवघड आहे का नाही. ग्रंथ काय तापशी म्हणू लागली नाम लय मनाला आवडतं लय घेऊ वाटतं का ना असणार मन माझे का अमृतावरी गोड नाम तुझे देवा परी मन माझे का मानत नाही. मन काय माहितीये आवडतच नाही. आळस असं वाटतं की उचलून दुसऱ्याने उचलावं तोंडात घाला. एवढा आळशी माणसं जे अशी आळशी आहेत अशी जे आळस करतात नामस्मरण करतात हे म्हणजे ते असणार ग्रंथ करते उदाहरण सांगून जातात. एखादी कपिली गाय असावी पण ती वांज असावी. जर तिचा काय उपयोग आहे का काही उपयोगच नाही. तशा प्रकारे त्यांच्या भक्तीचा काही उपयोगच नाही. निस्ता हाच वाच भक्ती करे अंगा लावण्या राख करती करा करा पाप वाचा. श्रीराम नामावळे पोटी नामे विलटवळ गोष्टी. ते आवडी समूळ कोटी नये शेवटी उपयोग. अहो अंतःकरणाच्या ठिकाणी वाटतं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करावं. आवड आहे आवड आहे आवड आहे म्हणून असणार नामस्मरण कर वाटत हितवर येतंय. हितवर आलं की अहो कस काय चाललंय बरं आहे का कस काय पाऊस पाणी झालं बाकीच्या टवाळ गोष्टी मोजकं वाटतं. आता ऐकलं का नाही वाटतं बाबा आपण रोज पोतीला गेलं का नाही बसल्या बसल्या डुकलीची ती राम 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 म्हणून बसायचं तेवढं तरी झोप यायची नाही वाटतं म्हणा ना. माझं सांगतो माझं सांगतो पण मी आज तसंच केलं म्हणलं झोपत कसं काय येते बघतोच म्हणलं. मग म्हणलं असणार काय तर असणार टवाळ मुखाव आले मुखा वाटे अमृत वचन येऊ वाटतं पण नेमकं तसं कोणतरी गाठ पडतं ती दुसरंच बोलतं. दुसरं बोललं तर काय उपयोग आहे वाटतं. मग त्याचं सर्व असणारी आवड खोटी आहे. लय आवडीनं वाटतं चाललो रामायणाला हिथं आलं की काढतोय मोबाईल बसला व्हॉट्सअप करीत. काय व्हॉट्सअप नाही का इथून अशी इकडून वाटाय तिकडून वाटाय झालं फोनवरची वाट झाडत बसतं सारखं. काय उपयोग आहे. आवड मोठी आहे पण आवडीची असणारी खोटी गोष्ट आहे. मग त्या भक्तीचा काय उपयोग आहे का काही उपयोग नाही. वाचा नाम्याची नाणी जैसी घातकी होती ज्याची त्याची. धार्मिक भक्ती जाण तैसी साधकाची अपघाती. साधकांचा अपघात करणारे असं आहे. आपण मी म्हणतो चालला कुठं रामाला पण गेल्यावर काय करतोय नाहीतर माणसं म्हणतात ना ती वरून कीर्तनातून तमाशा. तसं मुलाण्याचं नाणं जरी असलं तरी घातक आहे. चलल काय ना अंधाराचा फायदा आहे आणि त्या आजीला काय दिसत नाही घालून त्यांचे रुपये त्यांच्या दुकानात आणि ओळखीने राजीनामा कसं काय अजून काढता येईल लगेच आहे का नाही. पहिलं जुनं चलत होतं तसं आता काय आता मोठ्याने बल पाहिल्यात काय विषय मिटला. पहिलं तुम्ही दुकान चालत असताना आमच्या वयात आणि तुम्ही खोटं पैसे मग घातवत होतं का नाही दोघांचाही घातवत असणार. असं मुलाने छिनाने असते म्हणले असणार काही त्याचा उपयोग नाही म्हणले असणार. घातच होतो म्हणजे ते वापरल्यानंतर पुढच्याचाही घात करतो ना आपलाही घात करतो. तशा प्रकारे भक्ती करत असणार जर पुढच्या फसवत असला म्हणतो नामस्मरण करायचं पण नामस्मरण करतच नाही तर त्याच्यासारखा फसवणारा फसव्या कुणीच नाही स्वतःचाही अपघात होतो. अशा प्रकारचं ग्रंथकर्ते सांगतात. निजत्मा प्रतीची कैची त्यासी भजन नुरे त्याची विकल्प डोळ पडले भक्तीशी लोभे त्यासी नाघवेले. मग काय करतं त्याच्या अंत डोळ्यासमोर असणारा विकल्प संशय येतो. म्हणतो एवढं रोज रामायणाला जातो ह्या पडा घालतो तरी माझं कसं काय कल्याण होईना कशाने कल्याण व्हायचं. हिथं आलं की तुझा चाळ दुसराच असते हाय का नाही. कसं होणार मग आलोय ज्या कामासाठी ते काम करायला पाहिजे का नाही पण तेच काम सोडलं दुसरंच करत ना मालक पगार देईल का. हे असलं मालक आपल्यासारखी मालक म्हणते ते नीट काम करीत नाव कसे पगार कट पगार ह्याच्यात वाजा त्याच्यात वाजा ती बी मालक तसंच करेल. माझ्या नावावर येतं आता
माझ्या नावावर येतो, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, कथा करायची म्हणतात. आणि हे तर आता संशय डोळ्यासमोर येतो. मग असणार सेवा करायचं म्हणल्यानंतर मग आत्मप्रचिती येईल का तुम्हाला? सेवा तर बरोबर झाली नाही त्याची. नामस्मरण रूपी सेवा असेल, तर काही उचलायची सेवा असेल, भगवंताचं चिंतन करण्याची सेवा असेल, कथा करण्याची सेवा, कितीही सेवा. भजन म्हणजे भजन या धातूपासून तयार झालेली असणारा सेवा त्याला म्हणतात. असणारा भजन येत नाहीतर टाळ फुटत बसायचं, त्याला भजन नाही म्हणत नाहीत. भजन हे भगवंताची सेवा आहे. मग कुठल्याही प्रकारे करा तर आत्मप्रचिती येते. मग आत्मप्रचिती जर नाही आली तर तुमची सेवा चुकली असं समजावं. पण मग असणारा त्या भक्ती सुद्धा संशय आला की का तर लोभ निर्माण होतं, हे मिळावं ते मिळावं, त्याच्यामुळे असणारा त्रास साधत जातं. आणि जी प्राप्त करायचं असतं ती प्राप्त होत नाही का तर व्यवस्थित भक्ती नसती म्हणतात. वाचा तुम्ही नेटाचे श्रीराम भक्त विवारी प्रवेशता येत देहलोभ निर्मुक्त तुम्ही समस्त माझं पूज्य. देवाला पूजनीय कोण होत आणि त्या तपस्वीला पूजनीय कोण झालं म्हणले? तुम्ही म्हणजे असणारे नेटाचे नाम भक्त आहेत. नेटाने देवीच्या देटापासून प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करणारे होत म्हणजे तुम्ही. तुमच्यापाशी निष्ठा आहे प्रभू रामचंद्राच्या नावावर. निष्ठा निष्ठी अजिबात नाही. निष्ठा निष्ठी केली असती तर देवळात पोहोचलाच नसता. का? तुमच्या जवळ असणारा देह लोभ नाही. देह लोभ सोडला गेला आणि अखंड प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करतो. म्हणून तुम्ही ह्या युवराच्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून तुम्ही मला पूजनीय, मी तुमची आता पूजा करते. ऐका. जन्म मरणाची भयशारी तुम्ही घालुनी तोडही प्रवेशले ती याविवरी राम निर्धारी भक्तांचा. प्रभू रामचंद्र स्मरण निर्धाराने आधार देणार. आधार कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत का? तर तुम्ही असणारा काय केलं? ह्या देहाची जी काय आशा लोभ आहे तो म्हणजे असणारा जन्म मरणाची जी काय भीती आहे त्याला पायाखाली चुलवलं. तुम्ही पायातलं तोडर बनवलं. तोडर असणार ते तोड असतात, पायाखाली जुळवलं त्याला. त्याच्यामुळं तुम्ही ह्या विवराच्या ठिकाणी घुसलेला आहोत म्हणले. म्हणून म्हणले तुम्हाला असणारा प्रभू रामचंद्राने का आपण घ्यावे त्याचे नाम, त्यांनी करावे त्याचे काम. तुम्ही नुसतं त्याचं नाव घेता आणि तुम्हाला संकटात बाहेर काढायचं काम त्याचं आहे. त्यांनी बरोबर काम केलं प्रभू रामचंद्राने असं ती तापसी म्हणू लागली. रामस्मरणाची विघ्न निर्विघ्न होती त्याची तो प्रताप तुम्हा मानराशी तुमची दासी. मी आता आज मला असणारे प्रचिती आली जो हरनिशी रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करतो त्याच्यावरचं विघ्न निर्विघ्न होतं. सर्व त्याच्यावरची विघ्न नाही हे मला आज कळलं. तुम्हाला किती मोठी विघ्न आली. एका वानराला येत नव्हतं, गुदमरत होतं ना आतमध्ये. आपण तोळ घरात गेलं तरी लगेच इशीन फॅन किती लावलेले असतात ते बंद माहिती समजा लाईट गेलेले किती गुदमरतो विवरात. मग सगळ्या वानर मंडळीला सगळं हनुमंतराय तिथपर्यंत घेऊन गेलेले आहेत. म्हणून म्हणले असणार तुम्ही म्हणजे असणार प्रभू रामचंद्राची सेवा ते करत आहोत. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राने तुम्हाला वाचवलं, इथपर्यंत पोहोचवलं. मी आता तुमची दासी आहे, सेवक आहे. काय काम करू सांगा? तू वानरा समजता मुख्य भक्त तू श्री हनुमंता. श्रीराम भजन एकाग्रता तुम्हा समजता. अहो वानर मंडळीनं तुमच्यामध्ये असणारे श्रेष्ठ ते हनुमंतराय आहेत. त्या हनुमंतरायाच्या प्रतापाच्या जोरावर तुम्ही सर्व असणाऱ्या विवराच्या ठिकाणी आलेलो आहोत. काय तर त्या प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये त्यांची एकाग्रता आहे. एकाग्रता पाहिजे. कळलं ना? एकाग्रता, एक मन एकाग्र झालं पाहिजे, नाहीतर आपलं असतं वेगळंच असतं. म्हणून भगवंताचं भजन भक्त करत असताना मन एकविध झालं पाहिजे. एकाग्रतेने प्रभू रामचंद्राची सेवा करतात. म्हणून तुम्हाला सर्वांना तारून नेणारा प्रभू रामचंद्राचे सेवक हनुमंत आहेत. एकट्यामुळे सुद्धा सर्वांना तारून नेता येतं. कोटे असून उपयोग नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा फडकावा त्रिलोकी झेंडा. 1000 असून काय करायचं? त्या कौरवासारखी एक असला बस झाला म्हणतात. वाचा. म्याजी केले अनुष्ठान तेने मज झाले ज्ञान. हनुमंताचे भक्ती समान नाही आन त्रिलोकी आज. पुण्य फळाले भौत दिवसा, पुण्य फळाले भौत दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा. संता शरण पावलो. आज पुण्य माझं भाग्य उदयाला का? प्रभू रामचंद्राचे सेवक
निस्सिम भक्त असणारे हनुमंतराय, ज्याने भक्तीच्या वाटा जगाताला दाखवल्या, त्या हनुमंतराय मला आज भेटले. आईचे बोलता तापसी प्रेम लोटले तियेची, लोटांगणी हनुमंताची उकसा बुकसी स्पुंदत. अशा प्रकारे तपशी बोलता बोलता असणाऱ्या कंठ सद्गतीत झाला, कडनं डोळ्यात असणाऱ्या तिच्या पाणी वाहू लागलं. हनुमंतराया समोर असणारे वक्साबोक्षी रडू लागली. रडता 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 काय म्हणू लागली. अग्निका पुरा होता भेटी विरोणी रेरांचे पोटी, निरालंब बोले शेवटी तैशीच गोष्टी तेच झाली. हवं म्हणजे कसं झालं म्हणजे दोघांची भेट झाली, कापुराच्या वाती उधळल्या जाते, खायची समाप्ती झाली. जशी दोन कापूर एकत्र आल्यानंतर ज्योत जशी शिल्लक राहावी तसं दोघांमध्ये शिल्लक राहिलं. वाचा निधारिता हनुमंत रूप तापसी झाली, रूप पाहता तापसीचे रूप सुख स्वरूप हनुमंत. हवं दोघे असणारा निदेव तू भक्त असणारा तपस्वी तू हनुमंतराय संपून गेले, दोघं एकच दिसू लागले. वाचा भक्त बेटीचे लक्षण लक्ष लक्षातीत गहन, हरी मने चैतन्य समाधान. मनाच्या ठिकाणी चैतन्य स्वरूप दोघांच्या ठिकाणी झालेलं आहे. दोघं असणारे मिसळून गेले. असणाऱ्या दोन भक्तांची भेट म्हणजे लक्षाच्या पलीकडची असती, लक्षाला ती येतच नाही म्हणजे लक्षात कुणाचे येतच नाही अशी भेट असते. वाचा तप केले निष्काम मती, त्या तपाची झाली फलप्राप्ती, भाग्य भेटलाची मारुती भव निर्मुक्त. मी जे काय असणार तप केलं ते तप निष्काम केलं, इच्छा विरहित केलं, हे मिळावं ते मिळावं म्हणून केलं नाही, तप केलं. आणि त्या तपाच्या अंती महादेवजीच म्हणतो आपले हनुमंतराय माझ्या असणाऱ्या आश्रमाच्या ठिकाणी आले, विवराच्या ठिकाणी आले आणि त्या तपाचं फळ मला हनुमंतराय रूपी मिळाले. आता ह्या भवसागरातून पहिले तिरला तारक असणारे हनुमंतराय तुम्हाला नक्की तारून नेतील. श्रीराम भक्त ज्याच भेटती दर्शन स्पर्शन संवाद स्थिती, भावे भव भावनी मुक्ती येई प्रतिती मज. आताच्या आता अनुभवाला हनुमान प्रभू रामचंद्राचे सेवक भेटले. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चिंतन करणारा कथा करणारा साधकाला त्याच्या फक्त बोललं, त्याच्या बरोबर त्याला नुसता स्पर्श जरी झाला तरी ह्या भवरूपी सागरातून पैतीराला साधक पोचतो. याचा अनुभव मला आज आला. अनुभव आला अंगात या जगात येत असे तपस्वी आपला अनुभव तुमच्या आमच्या समोर मांडू लागले. वाचा आईशे बोलुनी तत्वता हनुमंत चरणी ठेविला माता, जे तू पुसले हनुमंतास मूळ कथा. अशा प्रकारे हनुमंतराला बोलले. उठल्या हनुमंतराच्या पायावर डोका ठेवला. हनुमंतराला म्हणले तुम्ही जे काय प्रश्न केलेले त्या प्रश्नांची उत्तर ऐका. माय दानव तेजो राशी माय विंदान तयापासी, दानवी दे कोणी लागवासी केले त्यासी विश्वकर्मा. असं म्हणजे माया नावचा असणारा राक्षस आहे, महान तपस्वी होता आणि त्यांनी म्हणजे कृत्रिम विंधन, त्याला मायावी विंधन म्हणतात असणार. त्यांनी काय केलं म्हणजे असणारा त्या असणाऱ्या दानवानी म्हणजे विश्वकर्म्याला आमंत्रित केलं, इंजिनियरला देवाच्या, आणि त्याला काय सांगितलं ऐका. दानवांची पुरे मंदिरे कवच यंत्रे शस्त्रात्रे, हे मावी माने छत्रच्या मरे अति विचित्रे. त्या दानवाने सांगितलं, त्या मयाने सांगितलं मला विश्वकर्मा मला असं विवर बनव, असं विवर बनव की सगळं सोन्याने मिळवलेलं पाहिजे, शस्त्रास्त्र सुद्धा सगळी सोन्याची. मुक्तापळे हिरे रत्ने हेमभूषणे होम करणे, माया लागव वैंदाने जे कारण ते माईक. जे करायचं ते माईक करायचं, कृत्रिम बनावट माईक. थोड्या वेळ असेल किंवा थोड्या वेळ गुप्त होईल अशा प्रकारचं माईक करायचं. जे काय असणार मुक्तफळ असतील, झाडारे असतील, काय भिंती असतील, दरवाजे असतील, जमीन असतील, सगळं सोन्याचंच करून टाका. माया लागवी चपळ निज वस्ती लागी प्रबळ, तेने निर्मिले हेम बिळ अर्थके स्थळाती गुप्त. मायामध्ये लाघवे असणाऱ्या विश्वकर्म्याने लगेच त्या मायासुरासाठी म्हणजे असणार सगळं असणार महाभयानक असं विचित्र असं सोन्याचं असणारं विवर. तर्क कोणालाही तर्क काढता येणार नाही, हितच विवर आहे का, हितच राहतात का, आणि ही भरच आहे का, असं कोणाला सुद्धा तर्क काढणार नाही असं विवर बनवून टाकलं. हे ते रविचंद्राची नित्य प्रकाश विवराची, हे लागवतयापाशी अर्थके कोणाची तर्के. चंद्र सूर्याचा प्रकाश
प्रकाश नसताना सुद्धा लक्काचा प्रकाश त्या हेम विवरामध्ये पडत हेमाच्या विवरामध्ये पडत होता. अशा प्रकारचा तर्की विवर विश्वकर्म्यांनी बनवलं. हेम तरुवर स्वाद पायी हेम सरोवर अमृत झळी हेम जळ क्रीडती तळी हेम कमाई सुगंध. असणाऱ्या सगळ्या सोन्यासारखी तिथे कमलावती सोन्यासारखंच म्हणल्यास मला पाणी होतं. सोन्यासारखी फळं मुळं झाडं सुद्धा वाचा. हेम मंदिरे हेम भिंती हेम भूमिका हेम क्षिती माय गायिक मायावी स्थिती जाननी स्थिती कपिला. हनुमंतराय सगळे असणारी हेमाचीच असणारी सोन्याचीच मंदिर सोन्याच्याच भिंती सोन्याचंच असणारं जमीन सगळं असणारं काही त्या घरात होतं. सगळं सोन्याचं सोन्याचं सोन्याचंच म्हणलं सोन्याचंच वाचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.